दिले. पण वेळेने ते त्याला देऊ केले व सांगितले. रुद्रभक्तांनी धनिकेश्वर याची यात्रा याची पूजा केली होती. पण जेव्हा रावणाने हे लिंग आपल्या ताब्यात घेतलं तेव्हा धनिकेश्वर कुबेराची ऐश्वर्य नाहीसे झालं. म्हणून ते हे जपून ठेव. लिंगग्रहण करून हनुमान 7 दिवसातच अवंतापुरीत येऊन पोचला. रुद्रस्य तटावर आल्यानंतर तेथेच त्याने ते लिंग स्थापन केले. याच ठिकाणी हनुमंतकेश्वर या नावाने प्रसिद्ध झालं. याच्या दर्शनाने रोग निवारण होते. बघा हनुमंतारेश्वर मारुती रायाचा अजून एक सुंदर कथा तुम्हाला ऐकायला भेटली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्लेलिस्टला जाऊन सर्व व्हिडिओ बघा. जास्तीत जास्त लोकांना पोहोचवण्याचा प्रयत्न करा. फेसबुक, इंस्टाग्राम, इतरही कुठले सोशल मीडिया तिथे आपले व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून चॅनलला मदत होईल. पुढचा पुष्प शंकरादित्य महात्मा. शंकर म्हणाले अवंतीमध्ये अंकपाद नावाचं एक स्थान आहे. राम व जनार्दन दोघांचे दर्शन येथे घडले. त्यांच्या दर्शनाने यमलोक कधीही प्राप्त होत नाही. याच म्हणाले महामुनी अंकपाद हे असे दोघे कसे आले. सनक म्हणाले भूमीवरील पापाचा भार अति असह्य झाल्याने तो दूर करण्यासाठी ते दोघे अवतरले. यदुवंशात या दोघांना बलराम श्रीकृष्ण अशी दिव्य असुरते धारण केले. मथुरेमध्ये राजा कंसाला मारून चारणाचा वध करून नंतर त्या शिवराने उग्रसेनाला विचारले आपला दुष्ट पुत्राला मारले, आता यानंतर कोणाला ते कार्य शिल्लक राहिले आहे. त्या उग्रसेन म्हणाला श्रीकृष्णा आपण असल्यानंतर दुर्लभ असे काय राहिले. आपण दोघे उज्जैनीपुरीस जावे, तिथे आपण कृत विद्या व्हाल. म्हणून मग ते बलराम व केशव असे दोघे म्हणून सांदीपनी मुनीकडे शिकायला गेले. तिथे त्यांनी 4 वेद कंठस्थ केले. धनुर्वेदही त्यांना रहस्य व संहार यासह जाणून घेतले. 64 अहोरात्री अभ्यास करून त्यांनी ज्ञान वापन केलं. सांदीपनी ऋषी या बालकाचे असाधारण बुद्धिचार्य जाणून होते, त्यामुळे त्यांना चंद्र सूर्याचे मानित. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कृष्ण कृतकृत्य होऊन गुरुजन म्हणाले रामा बस मी आपणास काय अर्पण करू. तेव्हा गुरु म्हणाले आपणाकडून मी माझा लवणसागर मृत झालेला पुत्र याचितो. प्रभासक्षेत्री तो त्यातच गेला असताना ती दुर्घटना घडली होती. तेव्हा तो पुत्र आपणाला मला द्या. श्रीकृष्णाने त्यांना आश्वासन दिले. समुद्राकडे श्रीकृष्णाने चौकशी केली. तेव्हा त्याने झाले की पंचजन्य नावाच्या दैत्याने या बालकाला ग्रासले आहे. जलामध्ये भाग्य असलेला शंकाकडे शोध घेऊन तेव्हा त्यांचा पत्ता लागला नाही. तेव्हा जनाने विचार केला की यमलोकीच आता हा सापडेल. मग वरुणाकडून दिव्य रथ प्राप्त करून बलरामासह जनार्दन यमलोकी गेले. ते आपल्या रथाशंखाने ध्वनी करून यमलोकाच्या सर्वांना त्याने भयभीत केलं. नरक यातना भोगणाऱ्या यातना प्रभुदर्शना नाहीशा झाल्या. अर्थात यमराज त्यामुळे क्रुद्ध झाला व त्याने आपल्या किंकरांना बलराम जनाशी युद्ध करण्यास पाठवले. त्या सर्वांना युद्धात पराभूत करून ते पुढे निघाले. कालदंड घेऊन प्रतिकार करायला आलेल्या प्रत्यक्ष यमराजाशी त्यांनी 2 हात केला. ते हे विभीषण युद्ध चालू असताना भयभीत होऊन सर्व देव ब्रह्मदेवाकडे भीषण युद्ध चालू असताना भयभीत होऊन सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांना येऊन युद्धस्थानी आले तेव्हा ब्रह्मदेवाने तेथे येताच बलराम जन यांची स्तुती करायला सुरुवात केली. या कालदंडात आपण शिवू नका असे त्यांनी विनवले. तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्याकडे साधनपणी मुनींच्या पुत्राची मागणी केली. त्याची प्राप्ती झाल्यानंतर हे दोघे आपल्या गुरुगृही गेले. पुत्राला पाहून ते मुनी प्रसन्न झाले. नगर निवासी राजेही विस्मित झाला. तेव्हा मुनी म्हणाले नरनारायणांना या रूपात मी ओळखले नव्हते. तुम्ही दोघांची कीर्ती सतत स्मरणात राहील. नंतर सर्वांनी त्याची पूजा केली. म्हणून या स्थानाला विशेष महत्त्व आहे. मंदाकिनी शंखोद्धार ही तीर्थ पावन झाली आहेत. शंखी विश्वरूपम पंचमाधव चक्री अंकपादा ही 5 क्षेत्र प्रसिद्ध होतील व तेथे प्राप्त झालेल्या पुण्यामुळे जन पुण्य विष्णुकी गमन करतील. पुढचं पुष्प 71 रामेश्वर तीर्थ महात्मा. सनतकुमार म्हणाले केदारेश्वर जयशृंग इंद्रतीर्थ कुंडेश्वर अशा अनेक तीर्थ महात्म्य फार आहेत. यावर वासुदेव म्हणाले शिवदीक्षा घेऊन केलेल्या पुण्याचा लाभ कोणता. तेव्हा सुरेंद्र म्हणाले कुशल स्थिली रामेश्वर देव हे विराजमान आहेत. त्यांच्याबद्दल सांगतो. अतिपुरातन काळी श्रीराम आपली पत्नी सीता व भाऊ लक्ष्मण यांच्यासह चित्रकूट पाहून तेथे आले होते. त्यांनी तेथे मुनींना विचारलं येथे कोणकोणते येत आहेत. तेव्हा त्यांना कळले की मनाच्या शांतीसाठी वैवंती देशात कुशल स्थिल म्हणून जे ठिकाण आहे ते उज्जैनी म्हणून ओळखले जाते. तेथे जाऊन आपण महाराजांना दशरथाला पिंडदान करावे, कारण ते सूर व असुर दोघांचे गुरु राहतात.
व शिवप्रभू तेथे मनोवांछित करतात. तिथे मोठमोठे राजे शिविप्र दर्शनासाठी जातात. तिथे जाऊन